नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मोनिका सनीला म्हणते, हो तुला सत्य ऐकायचंच आहे ना, मग ऐक, सांगते मी तुला सत्य काय आहे. हो, पिऊ ही तुझीच मुलगी आहे. ही माझी तरुणपणात झालेली खूप मोठी चूक आहे. जा शोध पिऊला, कामत कुटुंबाकडे जा, राज्याध्यक्षांच्या घरी जा, कुठे जायचे तुला तिथे जा आणि पिऊला शोध, परंतु तुला ती सापडणार नाही, कारण मी तिला आउट ऑफ इंडिया पाठवलेलं आहे. त्यामुळे ती तुला कुठेही सापडणार नाही. काय माझी मुलगी करत इथे आलास तू आणि माझा संसार उद्ध्वस्त करायला लागला की काय. त्यामुळे मी पिऊला खूप दूर पाठवलेलं आहे आणि आता ती तुला कधीही मिळू शकत नाही. तू इथे आल्यानंतरच आम्हाला कळलं की स्वराज हा मुलगा नाही, मुलगी आहे. त्यामुळेच मी आणि डॅडाने ठरवलं की तुला स्वरा ही तुझी मुलगी आहे असं सांगायचं आणि तुझ्याबरोबर पाठवायचं. मग मी आणि डॅडाने खूप मोठा प्लॅन केला आणि मी तुझ्यासमोर अश्रूही गाळले आणि तुला समजवलं की स्वरा ही तुझीच मुलगी आहे. आणि हे सगळं स्क्रिप्टसुद्धा मीच तयार केलं होतं बरं का. मी तुझ्यासमोर ॲक्टिंग केली की कशी स्वरा तुझी मुलगी आहे आणि तू इथून घेऊन तिला दूर जा, परंतु तू तसं केलं नाही. एक तर ते कामत कुटुंब, निस्ता प्रेमाचा पाऊसच पडत असतो तिथे आणि त्यात तूही त्यांच्यासारखाच निघाला. चांगुलपणा कधी संपतच नाही तुमच्या अंगातला. त्यावर मोनिका म्हणते, चल आता तुला सत्य समजलेले आहे ना की स्वरा तुझी मुलगी नाही आणि पिहू तुझी मुलगी आहे. मग काय तुला वाटले मी तुझ्या मागे मागे येईल आणि तू मला घेऊन जाशील? असं काही होणार नाही. चल इथून निघून जा तू. व असे लगेच ती सनीला सांगत असते. त्यावर सनी म्हणतो, पिहू कुठे आहे, मला खरं खरं सांग. तर लगेच मोनिका त्यावर बंदूक रोखते आणि म्हणते, तुला खरंच कळत नाही बंदूक कधी दाखवायची ते. आल्या आल्या माणसाला बंदूक दाखवून घाबरली, त्यालाही एक वेळ असते. आणि त्यावर बंदूक रोखते. तर लगेच सनी म्हणतो, मोनिका मला खरं खरं सांग, माझी पिहू कुठे आहे. त्यावर मोनिका म्हणते, मी असं सहजासहजी तुला पिहू कुठे आहे हे कळू देणार नाही. मी मोनिका आहे, मोनिका होती आणि मोनिकाच आहे. त्यामुळे तुला पिहू कधीही मिळणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तू कुठेही शोधलं तरी तुला पिहू सापडणार नाही. व लगेच सनी व मोनिका एकमेकांवर बंदूक धरतात. तर हे पाहून विक्रमलाही खूप भीती वाटते. विक्रम गाडीच्या आड लपून हे सर्व बघत असतो. त्यावर सनी म्हणतो, मोनिका मला खरं खरं सांग, पिहू कुठे आहे. तर लगेच मोनिका म्हणते, नाही, मी तुला कधीही कळू देणार नाही. आणि तू काय भूतकाळातली स्वप्न रंगवायला आला की काय इथे वर्तमान काळात, परंतु मी तुझे स्वप्न कधीही रंगू देणार नाही. तर त्या दोघांमध्ये खूपच वाद पेटलेले असतात. तर लगेच सनीने ही बंदूक मोनिकावर रोखलेली असते आणि मोनिकाने ही सनीवर बंदूक रोखलेली असते. तर हे सर्व चित्र बघून विक्रमला तर खूपच भीती वाटते. आता नेमकं कोण कोणाला गोळी मारणार हे तो बघतच असतो. तेवढ्यात दोघेही खाली पडतात. तर हे पाहून विक्रम खूपच घाबरून जातो, कारण त्याला वाटते की मोनिकाला गोळी लागली की काय. मात्र मोनिकाने शुभंकरला गोळी मारलेली असते. तर तोही खाली कोसळतो. तर मोनिकाही लगेच खाली कोसळण्याचे नाटक करते. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये मल्हार स्वराला भेटण्यासाठी आलेला असतो. तर मल्हार धावतच येऊन लगेच स्वराला मिठी मारतो. तर मल्हारला खूपच आनंद झालेला असतो आणि घरचेही खूप सर्वजण खुश असतात, कारण स्वराचे सत्य सर्वांना समजलेले असते. तर लगेच मल्हार म्हणतो, बाळा तुला खूपच त्रास झालेला आहे ना, परंतु आता नाही, आता आपल्याला घरी जायचं आहे. आता तुला इथून पुढे मी काहीही त्रास होऊ देणार नाही. तर लगेच अभिजित म्हणतो, मल्हार सर, शुभंकर कुठे आहे? तुम्ही त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे गेला होता ना. तर लगेच मल्हार म्हणतो, हो मी त्याच्या पाठोपाठ गेलो होतो, मला वाटलं स्वरा त्याच्याबरोबर आहे, परंतु एका मुमेंटला तो कुठे निघून गेला ना, मला काही कळलंच नाही. त्यावर लगेच मल्हार म्हणतो, त्याचा मला एक मेसेज आला होता की ते DNA रिपोर्ट खोटे होते आणि स्वरा माझी मुलगी नाही असे त्यांनी मला सांगितले आहे. तर लगेच मल्हार म्हणतो, चल स्वरा बाळा आता आपल्याला घरी जायचं. तर लगेच अभिजित म्हणतो, नाही, जोपर्यंत शुभंकर येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वराला घेऊन कुठेही जाणार नाही. तर लगेच मल्हार म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब याला काय अर्थ आहे. एवढ्यात लगेच वकील साहेब तिथे येतात आणि म्हणतात, स्वराची कस्टडी ही मल्हार साहेबांना मिळालेली आहे. त्यामुळे जोपर्यंत या सगळ्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत स्वरा ही मल्हार बरोबर राहील. तर लगेच मल्हार खूप खुश होतो आणि म्हणतो, स्वरा बाळा चल आता आपल्याला घरी जायचं. आणि लगेच स्वरा मल्हारला मिठी मारते आणि म्हणते, बाप्पा सगळं काही ठीक केलं, बरं झालं. आणि लगेच मल्हार स्वराला घेऊन घरी निघतो. तर इकडे अभिजित मोनिकाला फोन करतो आणि म्हणतो,
मोनिका, शुभंकर कुठे आहे? मल्हारला तू फोन करून विचार. सकाळपासून तो कुठेही दिसला नाही. कुठे गेलाय काय माहिती. तर इकडे मोनिकाने सनीवर बंदूक धरलेली असते व सनीनेही मोनिकावर बंदूक धरलेली असते. त्याच वेळेस विक्रमने लगेच सनीवर गोळी चालवलेली असते. त्याच्या खांद्याला गोळी पण लागलेली असते. त्या गोळीचा आवाज ऐकून लगेच मोनिकाही खाली कोसळते आणि खाली झोपलेली असते. तर लगेच विक्रम धावत पळतच मोनिकाजवळ येतो आणि सनीला असं खाली पडलेलं पाहून लगेच मोनिकाला म्हणतो, चल पटकन उठ आता. तर लगेच मोनिका उठते आणि सनीवर बंदूक धरते. तर लगेच विक्रम म्हणतो, मोनिका एक गोळी मारली मी त्याला, बास आता नको मारू. तो मरून जाईल आणि तो जिवंत राहायला पाहिजे. तो मेला तर आपल्याला काहीच फायदा नाही. तर मोनिका म्हणते, आता काय करायचं मग? लगेच विक्रम आणि मोनिका मिळून लगेच सनीला गाडीच्या डिकीमध्ये ठेवतात. तर इकडे अभिजित मोनिकाला म्हणत असतो, मोनिका खरं खरं सांग, शुभंकर कुठे आहे? नाहीतर तुझंही कुंकू वाचणार नाही. तर मोनिका म्हणते, तू मला का धमक्या देतोय? मी काहीही केलेलं नाही. त्यावर अभिजित म्हणतो, मला माहिती आहे ना कोणी काय केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सांगतो, तुमचं कुंकू वाचणार नाही. मी तुम्हाला धमकी देतोय असं का समजना तुम्ही? लगेच फोन बंद करतो. तर त्या दोघांचे हे सर्व बोलणे इकडे मंजुळाने ऐकलेले असते. तर लगेच मोनिकाकडे लगेच मंजुळा जाते आणि म्हणते, हे सर्व काय चालू आहे? तर लगेच मोनिका म्हणते, ए दीड दमडीची भांडेवाली तू, आणि तू मला आता प्रश्न विचारणार? चल आता तुला घराबाहेरच काढते. आणि मंजुळाचा हात धरून ओढत असते. तर लगेच मंजुळा तिचा हात हिसकावते आणि म्हणते, ए आता मी तुझं काही ऐकणार नाही. जोपर्यंत माझ्या स्वराचं आयुष्य ठीक होत नाही ना तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. आता तू खूप ऐकलंय मी तुझं. त्यावर लगेच मोनिका मल्हारला जोरजोरात ओरडत असते. तर लगेच मल्हार येतो आणि म्हणतो, ए काय झालं, एवढं का जोरात आरडते? लगेच मोनिका म्हणते, हो मीच आरडते. तू काय केलंयस? शुभंकर कुठे आहे? तो सकाळपासून कुठेही दिसला नाही. कुठे गेलाय? तू काही केलं तर नाही ना त्याचं? तर लगेच मल्हार म्हणतो, नाही मी त्याच्या पाठोपाठ गेलो होतो परंतु मी त्याला भेटलोच नाही. मला दादाचा मेसेज आला की स्वरा पोलीस स्टेशनमध्ये आहे, त्यामुळे मी त्याचा पाठलाग करणं बंद केलं आणि लगेच पोलीस स्टेशनला निघून आलो. तर मित्रांनो, पुढील भागात शुभंकर हा सापडत नाही म्हणून पोलीस मल्हारला घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. तर लगेच स्वरा मल्हारचा हात हातात घेते आणि म्हणते, मल्हार गुरुजी, तुम्हाला त्या दाढीवाल्या काकांचा खूपच राग येत होता ना, परंतु तुम्ही त्यांना काहीच केले नाही ना? तर मल्हार म्हणतो, नाही मी काहीही केलेलं नाही. तर लगेच पोलीस म्हणतात, परंतु शेवट तुम्ही शुभंकरचा पाठलाग करत होता ना, त्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनला यावंच लागेल. व लगेच पोलीस मल्हारला पोलीस स्टेशनला घेऊन जातात. तर मित्रांनो, आता शुभंकरचा शोध कसा लागणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर अशाच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.